प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्या मनुवाद्यांच्या मगर मिठीतून मुक्त करण्यासाठी संपूर्ण देशभरातील प्रबुद्ध जनतेच्या वतीनं संपूर्ण देशभरामध्ये संवैधानिक मार्गानं शांततेच्या मार्गानं जन आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। या आंदोलन भारताच्या कानाकोपऱ्यात गावागावात वाड्या वस्त्यांमध्ये पोहोचलेलं आहे। महाराष्ट्रात सुद्धा या आंदोलनाचे लोण सर्वत्र पोहोचलेले आहे आणि अर्थात या आंदोलनामध्ये आंबेडकर घराणं हे पहिल्यापासून आहे। भारतीय बौद्ध महासभा पहिल्यापासून आहे। बौद्ध जन पंचायत समिती पहिल्यापासून या आंदोलनामध्ये आहे। आंबेडकर घराण्याचे तिन्ही बंधू या आंदोलनामध्ये सक्रिय आहेत। अगदी ऍडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर असतील किंवा भीमराव आंबेडकर साहेब असतील किंवा सुजातदादा आंबेडकर असतील, हे स्वतः बौद्ध गयेच्या त्या आंदोलनामध्ये सदरहून ठिकाणी स्वतः गेले। तिथं त्यांना नैतिक आणि संघटनेचा पाठिंबा दिला आणि संपूर्ण महाराष्ट्रात सुद्धा त्या पक्षाच्या वतीनं एक मोठं जन आंदोलन उभारण्यात आलं। अशा वेळेला हे जे आंदोलन गेल्या 8 महिन्यापासून सुरू आहे, त्या आंदोलनाकडे पाठ फिरवणाऱ्या महाराष्ट्रातील काही आंबेडकरवादी म्हणून घेणाऱ्या, स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेणाऱ्या पक्ष नेत्यांची एक बैठक झाली। अर्थात त्याच्यामध्ये काँग्रेसचे खासदार होते, भारतीय जनता पक्षाच्या कोट्यातून बनलेले खासदार होते, शिवसेनेचे लोक होते आणि मग यांनी 14 ऑक्टोबरला एक मोर्चा काढण्याचं जाहीर केलं। 14 ऑक्टोबर ह्या दिवशी बौद्धांचा मोर्चा काढण्याचं जाहीर केलं। ह्यावरती अनेकांनी आक्षेप घेतलेला आहे। त्यांना विविध स्तरातून विरोध होताना दिसत आहे। पैकी भारतीय दलित कोब्रा याचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍडव्होकेट भाई विवेक चव्हाण यांनी सुद्धा या 14 ऑक्टोबरच्या मोर्चावरती जोरदार आक्षेप घेतलेला आहे, विरोध दर्शवलेला आहे आणि त्यांनी जाहीरपणे हे जे 14 ऑक्टोबरला मोर्चा काढणारे भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि काँग्रेसचे जे खासदार किंवा शिवसेनेचे जे लोक आहेत, त्यांच्यावरती आंबेडकर द्रोही असल्याचा जाहीर आरोप केलेला आहे। त्यांनी जाहीरपणे एक व्हिडिओ त्यांचा व्हायरल होतोय, त्या व्हिडिओमध्ये त्यांनी जाहीरपणे म्हटलेलं आहे की हे जे 14 ऑक्टोबरचे मोर्चाचे आयोजक आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञाचे पालन करत नाही, बाबासाहेबांच्या विचारांच्या विरुद्ध वागणारे लोक आहेत। अशा आंबेडकर द्रोही लोकांनी मोर्चा काढण्याचा त्यांना कोणताही नैतिक अधिकार नाही। त्यांनी तो मोर्चा काढता कामा नये आणि जर त्यांनी तसा तो मोर्चा काढला तर मात्र आमच्या भारतीय दलित कोब्राचा त्याला विरोध असणार आहे, असं कोब्रा राजे ऍडव्होकेट विवेक चव्हाण यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे। आपण भाई विवेक चव्हाण काय म्हणाले हे त्यांच्या शब्दात ऐकूया। त्यासाठी हा पुढचा व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा। 14 ऑक्टोबर रोजी मुंबई येथे महाबोधी बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं यासाठी काढलेल्या मोर्चात भारतीय दलित कोब्रा सहभागी होणार नाही, परंतु महाबोधी बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावं या मागणीला आमचा पाठिंबा आहे। बॉम्बेमध्ये काही दिवसापूर्वी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञांचं उल्लंघन करत असलेले लोक एकत्र जमून केवळ पद आणि प्रतिष्ठा आहे किंवा आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत अशा लोकांनी एकत्र बसून या 14 ऑक्टोबर रोजी महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे। या बैठकीला भारतीय दलित कोब्र्याला काही बोलवण्यात आलेलं नाही, ज्यांचा बौद्ध धर्माच्या धार्मिक चळवळीमध्ये कसलाही सहभाग नाही, ज्यांना बौद्धांच्या सामाजिक प्रश्नांच्या चळवळीमध्ये कसलाही सहभाग नाही, अशी लोक जर एकत्र येऊन बौद्ध समाजाला मोर्चाचे आव्हान करत असतील तर त्यामध्ये भारतीय दलित कोब्रा
हा काही सहभागी होणार नाही. 14 ऑक्टोबर 1956 रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा ही संपूर्ण समाजाला दिली. त्या दीक्षा समारोहाच्या तयारीमध्ये माझे वैयक्तिक नातेवाईक, माझे आजोबा आजी यांनी कष्ट घेतलेले आहे आणि महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाडा आणि पुणे आणि पश्चिम विदर्भामध्ये सर्वात जास्त बौद्ध विहाराची निर्मिती ही भारतीय दलित कोबऱ्याच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे. बौद्धांच्या सामाजिक आणि धार्मिक प्रश्नावर भारतीय दलित कोबरा हे सातत्याने संघर्ष करत आहे आणि महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावं यासाठी माझ्या नेतृत्वाखाली 1994 पासून सातत्यानं भारतीय दलित कोबरा हे संघर्ष करत आहेत, आंदोलन करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये जी लोक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञांचं रोज उल्लंघन करतात, बाबासाहेबांनी सांगितल्यानंतरही जे इतर धर्मांच्या देवाची उपासना आणि पूजा करतात, अशा लोकांनी जर या महामोर्चाचं आयोजन करण्यासाठी बैठक घेतली असेल तर ही बैठक आम्हाला मान्य नाही. भारतीय दलित कोबरा ही नैतिक आणि सिद्धांतिक संघटना आहे. नैतिकतेमध्ये आम्ही कुठल्याही स्वरूपाची तडजोड करू शकत नाही. त्यामुळं 14 ऑक्टोबरच्या मोर्चामध्ये भारतीय दलित कोबरा सहभागी होणार नाही. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.